महासभा ही आपण आयोजन केलेलं होतं. त्यामध्ये स्थायी सभापतीचे नावं, सदस्यांची नावं ही जाहीर करणार होते आणि महिला बालकल्याणचीही नावं त्यात द्यायची होते. त्यानुसार गटनेतेचे हे पाकीट माझ्याजवळ, मी जेव्हा व्यासपीठावर होती तेव्हाचे बंद पाकीट माझ्याजवळ आलेले होते आणि मी ते पाकिटं वाचून दाखवले आहे. त्यात भाजपाचे हे स्थायी सभापतीसाठी म्हणजे टोटल 16 नावं आपल्याला द्यायचे होते. त्यात भाजपाचे हे 10 नावं आलेले आहे. शिवसेनाचे 5 नावं आणि उभाटा यांचे एक नाव असं 16चं हे झालेलं आहे. आणि महिला बालकल्याणासाठी परत तसेच 9चं हे आपल्याला पुरं कंप्लीट करायचं होतं. त्यामुळे 5 नावं हे भाजपाचे आलेले आहेत, शिवसेनेचे 3 नावं आले आणि उभाटाचे 1 नाव आलेले. अशी नावं ते मी आता इथे जाहीर केलेले आहे व्यासपीठावर. आता मी प्रशासनाला आदेश दिला आहे की यावर त्वरित हे नावं पुढे वरती पाठवून इलेक्शनचा जो प्रोसेस आहे ती त्वरित लावावी. नाही, सदस्यांची नावं आज जाहीर करण्यात आली आहे. आता एक हिच्यातला जो म्हणजे जी तारीख लागेल त्यानुसार त्या तारखेला एक सभापतीची निवड होणार आहे. एक प्रश्न आहे की आता विरोधी पक्षनेता कोण सर्व लोकांमध्ये चर्चा आहे, राजकीय क्षेत्रातही चर्चा आहे. तुम्ही या सगळ्याकडे तुमचा निर्णय असणार असं सांगितलं. मला वाटतं सर्वच महायुतीमध्ये आपण निवडून आलेलो होतो, त्यामुळे इथे विरोधी कोणीच नाही आहे. सर्व सोबत राहूनच कामं करतील. जसं वरतून पक्षाचे आदेश, म्हणजे आम्ही तर सर्व एक आहोत, महायुतीच्या याच्यातच लढलेलो आहोत. त्यामुळे महायुतीचा विरोध कोणी पक्षनेता हे कोणी राहणार नाही. आणि मला वाटतं पुढेही अजून मला काही लेटर वगैरे काही आलेलं नाही आहे. तसं त्यांच्याकडनं माझ्याकडे अजून काही आदेश आलेले नाही. जसं येतील तसं पुढे मी डिक्लेअर करेन विरोधी पक्षनेत्यांचं. हो, इब्राहिम दादांनी मला पटेल दादांनी अर्ज दिलेला होता. मी तो फॉरवर्ड केलेला आहे. जसं मला त्याचं हे मिळेल आन्सर मी ते इथे जाहीर होईल.